कोल्हापुरातील शिवाजी पेठ, कणेरकर नगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर आणि रिंग रोड परिसरातील शिवभक्त हे दरवर्षी रायगडावर ट्रेकिंग आणि स्वच्छता मोहीम राबवतात. मात्र महापूर आणि कोविड अशा कारणामुळे गेली 5 वर्ष यामध्ये खंड पडला होता. यावर्षी 6 जुलै रोजी सकाळी 7 वाजता निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी 10:30 वाजता संगमेश्वर येथील सरदेसाई वाडा, संभाजीराजे स्मारक आणि महादेव मंदिर इथं भेट दिली जाणार आहे. तसंच डेरवण येथील शिवसृष्टी पाहण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी 7 जुलै रोजी सकाळी 7 वाजता गडाचं पूजन करून गडावर प्रवेश करण्यात येणार आहे. गडावरील गाईडकडून गडाची माहिती घेऊन गडाची संपूर्ण पाहणी करण्यात येणार असून गडाच्या परिसरात स्वच्छता करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाला दुग्धाभिषेक केल्यानंतर जगदीश्वर मंदिराचं दर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर महाबळेश्वर मार्गे सर्वजण कोल्हापूरला परत येणार आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यास कोणतंही शुल्क नसून राहण्याचा आणि जेवणाचा खर्च मोफत असणार आहे. फक्त प्रवासाचा खर्च स्वतः करावा लागेल. या उपक्रमात सुमारे 300 कार्यकर्ते सहभागी होतील असं नंदकिशोर पिसे यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. यावेळी संजय जाधव, विश्वास सूर्यवंशी, गजानन विभुते, प्रवीण पाटील, प्रशांत पिसे उपस्थित होते.